2025 ची गोष्ट आहे. तिकडे रामेश्वराचं मंदिर आहे राजस्थानमधल्या दौसा नावाच्या गावात. तिकडे भक्तांचा मेळा लागलाय, कारण त्या गावातल्या मंदिरातले जे पुजारी होते ते फक्त पुजारी नव्हते, तर गावांसाठी ते स्वतः देवासारखे बनलेले. म्हणजे ते आध्यात्मिक मार्गही दाखवायचे आणि तुम्हाला काही खुपलं दुखलं छोट्या मोठ्या आजारांसाठी ते औषधही चालवायचे. त्या मंदिरामध्येच त्यांनी एक दवाखाना, एक वृद्धाश्रम अशा गोष्टीही चालू केलेल्या आणि त्यामुळे त्यांची कीर्ती ही खूप शॉर्ट स्पॅनमध्ये खूप लांबपर्यंत पोहोचली आणि आजूबाजूच्या गावातनं, आजूबाजूच्या राज्यातनं लोक त्यांना भेटायला यायची. अशीच बाजूच्या राज्यातनं 2 लोक त्यांना भेटायला आली आणि त्यांना म्हटलं की तुमच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतात असं आम्हाला कळलंय. आमच्या एका प्रश्नाचं उत्तर द्याल का? आणि असं म्हणून त्यांनी त्या गुरुजींना एका माणसाचा फोटो दाखवला. आमचा एकच प्रश्न आहे की हा माणसाला तुम्ही ओळखता का? गुरुजींचं बिंग फुटलेलं, कारण जे गुरुजी लोकांचा मार्ग आध्यात्मिक सुकर व्हावा हे सांगत होते ते खरं तर तिहार जेलमधले वॉन्टेड जन्मठेपेचे कैदी होते. बापरे. ही गोष्ट आहे त्या स्वामींची. ही गोष्ट आहे डॉक्टर डेथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टर देवेंद्र शर्माची. यूपीमध्ये कासगाव नावाचा एक एरिया आहे आणि तिकडे कॅनाल आहे, कालवा आहे, ज्याला हजारा कालवा असं म्हणतात. ओके. आता कुठलीही वॉटर बॉडी असते, खास करून गावातली, त्याच्या आजूबाजूला जशा दंतकथा असतात, जशा भयकथा असतात, तशीच ह्या कालव्याबरोबरही आहे. असं म्हणतात की ह्या कालव्याच्या जवळपास जे कोणी जातं ते परत कधीच येत नाही. बापरे. ही कदाचित दंतकथा असू शकते. काही म्हातारी माणसं तर असंही सांगतात की ह्या कालव्याचं नाव हजारा कालवा पडलं कारण 1000 माणसांची प्रेतं गिळून हा कालवा वाहतोय. या कालव्यामध्ये मगरींचा मुक्त संचार आहे. त्या कधी बाहेरही येऊन गावं टेरराईज करतात. ह्या कालव्याच्या जवळ जायचं नाही अशा दंतकथा त्या गावातल्या सगळ्या लहान मुलांना माहिती होत्या. पण 1994 ते 2004 या काळामध्ये तिथे असं काहीतरी घडत होतं जेणेकरून या दंतकथा एक माणूस सत्यात उतरवत होता. चॅप्टर 1, गुरजीत सिंग. दिल्ली NCR मधला एक मेहनतीने आपलं कुटुंबाचं पालनपोषण करणारा ड्रायव्हर गुरजीत सिंग रोज काही सवाऱ्या घ्यायच्या, थोड्या लॉंग डिस्टन्स, काही शॉर्ट डिस्टन्स, आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्याच्यात चालवायचा, असं त्या ड्रायव्हर पेशाने असलेल्या गुरजीत सिंगचा रोजचा उद्योग होता. त्या पर्टिक्युलर दिवशीही त्याला एक लांबचं भाडं मिळणार होतं आणि खूप खडतर रस्ता नव्हता, सोपा रस्ता होता, पण तरीही लांबचं भाडं होतं. त्यामुळे एकतर सोपा रस्ता, लांबचं भाडं आणि त्यामुळे खूप पैसे मिळणार. ह्या उत्साहामध्ये गुरजीत सिंग आपल्या घरातनं बाहेर पडला, पण तो परत आलाच नाही. सुरुवातीला असं वाटलं की तो प्रवासात आहे, त्याचा फोन कदाचित डिस्चार्ज झाला असेल किंवा त्या काळात एवढे सिग्नल्स सुद्धा नव्हते. ही साधारण 2000 सालच्या आसपासची गोष्ट आहे. ओके. त्यामुळे त्या काळात एवढे सिग्नल्सही नव्हते, त्यामुळे कदाचित फोन राहून गेला असेल असं म्हणून हा बेनिफिट ऑफ डाऊट गुरजीत सिंगच्या कुटुंबाने 1-2 दिवसापर्यंत त्याला दिला. 2 दिवसही उलटून गेले आणि त्याचा अजून काहीच पत्ता नाही असं म्हटल्यावर त्याच्या बायकोनी आणि त्याच्या घरातले जे कोणी 1-2 जण आहेत त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये कंप्लेंट करायचं ठरवलं. त्यांच्याबरोबर सुदैवाने एक माणूस होता जो त्यांच्याच दूरचा नातलग होता, ज्यांनी असं स्टेटमेंट दिलं की ह्यांनी काही अंतर मला सोडलेलं आणि त्यामुळे मला माहितीये की त्याच्या गाडीमध्ये कोण व्यक्ती बसलेला. म्हणजे साधारण डिस्क्रिप्शन माहितीये, त्या बेसिसवर मी चित्र काढू शकतो. त्यांनी जे टेस्टमेंट दिलं त्या अनुषंगाने स्केच काढलं गेलं की कोण साधारण पॅसेंजर त्या माणसाबरोबर असेल आणि तपास हळूहळू सुरू झाला. तेवढ्यात आजूबाजूच्या गावामध्ये अजून एक पोलीस कंप्लेंट झाली. ओके. धर्मेंदर नावाचा एक ड्रायव्हर होता, त्याच्या मालकानी सिमिलर कंप्लेंट केली की तो एक लॉंग पॅसेंजर घेऊन गेला आणि तो 3-4 दिवस झाले परतच आलेला नाही. हळूहळू असं लक्षात आलं की ह्या प्रकारच्या कंप्लेंट्स ह्या त्या आसपासच्या गावामध्ये खूप जास्ती प्रमाणात दिसत आहेत. आणि फक्त ड्रायव्हर्स होते सुरुवातीला का? हे सगळे फक्त टॅक्सी ड्रायव्हर्स होते सुरुवातीला, ज्यांच्या विरुद्ध कंप्लेंट्स होत होत्या. मग ते त्या टॅक्सी कंपनीचे मालक करत होते किंवा घरचे करत होते किंवा अशा काही पद्धतीचं. आता ह्याच्यात ऑड
पॅटर्न्स काही असे आहेत की कुठेच त्या डेड बॉडीज सापडत नव्हत्या किंवा कुठेच त्या टॅक्सीज सापडत नव्हत्या अबॅन्डन केलेल्या रस्त्याच्या बाजूला, किंवा जनरली चोऱ्या माऱ्यांच्या हेतूने ह्या गोष्टी होत असतात, पण ह्यापैकी काहीच त्यांना सापडत नव्हतं. त्यामुळे त्यांनी ठरवलं की आपण एक गोष्ट आहे जी त्यातल्या त्यात आपल्याला सोपी मिळू शकेल, ती म्हणजे ती गाडी. बरोबर. त्यामुळे पोलिसांनी आपापले कनेक्शन्स मिळवून की कुठे त्या गाड्या ब्लॅक मार्केटमध्ये विकल्या जात आहेत का हे बघण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांना साधारण अंदाज असतो पोलिसांना की कुठच्या प्रकारच्या एरियामध्ये हे ब्लॅक मार्केट केलं जातं, आणि पोलिसांना हेही माहिती असतं की त्या ज्या सेकंड हँड गाड्या चोरीने विकल्या जातात त्या कशा पद्धतीच्या दिसतात. एक त्याच्यातली सगळ्यात महत्वाची जी ओळखीची खूण असते ती म्हणजे की गाडी साधारण जुनी आपल्याला डोळ्यांनी कळते, पण त्याचा रंग तरीही चकचकीत आहे. अशा प्रकारची एक सुमो त्यांना या ब्लॅक मार्केटमध्ये दिसली. मग त्यांना लक्षात आलं की नंबर आपल्याकडे ज्या कंप्लेंट्स मधले गाडीचे नंबर आहेत त्यापैकी कुठच्याचाच नंबर या सुमोशी मॅच होत नाहीये, पण अर्थात नंबर प्लेट ही चेंज करता येऊ शकते. त्यामुळे त्यांनी चॅसी नंबर बघायचं ठरवलं. आता चॅसी नंबर हे टॅम्पर करणं खूप जास्ती कठीण असतं, त्यामुळे तो गाडीचा युनिक आयडेंटिटी ठरते. इथे त्यांना प्रथम दर्शनी जाणवलं की चॅसी नंबर सुद्धा वेगळा आहे. ओके. पण थोडं खोलात जाऊन, कारण ते पोलिसांचे इन्स्टिंक्ट्स असतील किंवा त्यांना टिप मिळाली असेल माहिती नाही, पण थोडं खोलात जाऊन त्यांनी जेव्हा बघितलं तेव्हा त्यांना कळलं की चॅसी नंबरची थोडंफार छेडछाड केली गेलेली आहे, पण ऍक्च्युली तो चॅसी नंबर हा गुरजीत सिंगच्या गाडीशी मिळता जुळता आहे. तेव्हा मग ती गाडी आणलेल्या माणसाकडे त्यांनी चौकशी केली आणि तो म्हणाला की मला एका माणसाकडनं ह्या गाड्यांचा सप्लाय रेग्युलर मिळतो. त्या माणसाचं नाव त्यांनी सांगितलं डॉक्टर साहब, म्हणजेच डॉक्टर देवेंद्र शर्मा. आता हा देवेंद्र शर्मा कोण आहे याची बॅकस्टोरी आपण जाणून घेऊया. चॅप्टर 2, डॉक्टर देवेंद्र शर्मा. उत्तर प्रदेशमधल्या अलीगड मधून पटनाला साधारण 1980च्या सुमारास आयुर्वेदिक मेडिसिन शिकायला BAMS करायला एक तरुण देवेंद्र शर्मा हा येतो. 1984 मध्ये तो उत्तम मार्क मिळवून आयुर्वेदिक डॉक्टर सुद्धा होतो. मग त्याची बदली होते राजस्थानमधल्या एका छोट्याशा गावात, जिथे तो जनता दवाखाना नावाचा एक दवाखाना सुरू करतो आणि तिथल्या पेशंट्सना ट्रीट करत करत हळूहळू बऱ्यापैकी जम बसवतो. आता ही तर प्रत्येक तरुणाची स्टोरी आहे. आणि मग जी पुढची पायरी असते की आता आपण खूप पैसे कमवलेत, आता आपण अशी काहीतरी एक गुंतवणूक करूया जेणेकरून ते पैसे आपल्याला वाढवता येतील. तेवढ्यात त्याला एक अपॉर्च्युनिटी सापडते की त्या गावामध्ये भारत फ्युएल नावाच्या एका कंपनीची फ्रँचायझी विकत घ्यायची ऑप्शन त्याला मिळतो. आणि त्याच्याकडे असलं नसलेलं सगळं सेव्हिंग म्हणजे तब्बल 11 लाख रुपये त्यावेळेचे तो ह्या फ्रँचायझीमध्ये इन्व्हेस्ट करतो. आणि काही वेळाने त्याला कळतं की हा एक स्कॅम आहे. अशी ना कुठची कंपनी होती, ना त्या कंपनीची कुठची फ्रँचायझी मिळणार होती, आणि त्याचे 11 लाख रुपये जे मेहनतीने त्यांनी कमवलेले आहेत ते सगळे पाण्यात गेले. आणि एक स्विच फ्लिप होतो म्हणतात ना, तसं त्याच्या आयुष्यात होतो की आत्तापर्यंत सरळ मार्गाने चालणाऱ्याला एक वेगळंच वळण मिळून जातं. हताश होऊन आपली सगळी लाईफ सेव्हिंग्स घालवण्याच्या दुःखामध्ये तो आपल्या गावात परत जातो. आणि त्याच्या गावात त्याला अजून एक डॉक्टर मित्र भेटतो. हळूहळू त्यांची मैत्री होत जाते. तसतसं त्याला कळतं तो जो त्याचा नवीन डॉक्टर मित्र झाला डॉक्टर अमित, तो किडन्या ब्लॅक मार्केट करण्याच्या धंद्यामध्ये आहे. आता आपल्याकडे किडनी किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांटसाठी खूप स्ट्रिक्ट नियम आहेत. त्या ठराविक प्रोसेसमधनं जायला लागतं. कोण डोनर्स आहेत या सगळ्याची पडताळणी होते. आणि अजूनही ऑर्गन विकणं हे काही लिगल गोष्ट नाही आहे. पण तरीही कुठलं तरी ब्लॅक मार्केटमधनं किंवा एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला पकडून त्याच्याकडनं फसवून किंवा काही भूलथापा देऊन पैशाचा आमिष दाखवून त्याच्याकडनं हे ऑर्गन्स घेणं आणि ते ब्लॅक मार्केटमधनं विकणं, किंवा जो कोणी डोनर असेल त्याच्याकडनं जादा किमतीत घेऊन विकणं, असं काम हा डॉक्टर अमित करत असतो. देवेंद्र शर्मा जेव्हा त्यांना भेटतो तेव्हा त्याच्या असं लक्षात येतं की आपल्याला कोणाकडनं तरी किडनी स्वेच्छेने घेऊन मग आपल्याला त्यालाही पैसे द्यायला लागतात. सो आपण कन्सेंट हा भाग घेतोच कशाला आहोत. आपल्याला जर एखाद्या माणसाकडनं किडनी मिळाली ती कन्सेंटने घेतली तर एकच मिळेल, विदाऊट कन्सेंट घेतली तर 2 मिळू शकतील. ह्या विचारांनी त्याला आठवतं की आपल्याला जसं फेक गॅस एजन्सीच्या नावाखाली फसवलं गेलेलं तोच स्कॅम का आपण दुसऱ्यांबरोबर करू नये. म्हणून आता तो एक
एक फुल प्रूफ प्लॅन नेमतो. प्लॅन असा असतो की तो सांगतो की मी XYZ गॅस एजन्सीमधनं बोलतोय आणि तुमचा ट्रक मला 1 दिवसासाठी भाड्याने हवा आहे आणि त्याच्यातनं मला काय गॅस सिलेंडर्स ट्रान्सपोर्ट करायचे, त्यामुळे या वेळेला तुम्ही या, मी तुमच्याबरोबर स्वतः असेल आणि तुम्हाला ते गॅस सिलेंडर्स मी ट्रान्सपोर्ट करायला जे काही असेल ते करीन आणि तुम्हाला इतके पैसे देईल. तो ट्रकर ॲक्सेप्ट करतो. हा त्याच्याबरोबर त्या ट्रकमध्ये बसतो आणि त्याला घेऊन जातो एका सुमसान रस्त्यावर, जो आहे त्या हजारी कॅनालच्या बाजूचा रस्ता. मी मगाशी जो कालवा सांगितलेला त्याच्या बाजूच्या एका सुमसान रस्त्यावर त्याला घेऊन जातो. तिकडे घेऊन गेल्यावर तो त्याला ओव्हरपॉवर करतो, बेशुद्ध करतो आणि त्याच्या 2 किडन्या काढून घेतो. डॉक्टर असल्यामुळे त्याला ते सहज शक्यही जातं. अर्थात तो हे एकटा करत नाही, त्याच्या बाजूला त्याची टोळी असते. त्याच्या किडन्या काढून घेतो, मग त्याचा खून करून त्याला त्या कालव्यामध्ये फेकतो. त्या कालव्यामध्ये खूप प्रमाणात मगरी असल्यामुळे ही खात्री असते की त्याची हाडं सुद्धा परत मिळणार नाही. त्या माणसाची डेड बॉडी कालव्यात फेकून देतो. त्याच्याकडे जे काही छोटं मोठं पजेशन, सोनं नाणं असेल ते लुटून घेतो आणि ट्रकचे जे काही स्पेअर पार्ट्स विकता येतील ते सगळे ब्लॅक मार्केटमध्ये विकून त्याच्यातूनही पैसे कमवतो. आता हे प्रॉफिटेबल आणि फुल प्रूफ मॉडेल त्याचं तयार झालेलं आहे. हे करत करत त्याची टोळीही तयार झाली आहे, जेणेकरून त्यांनी हे काम आता आउटसोर्स केलं की त्यांनी हा प्लॅन सांगितलाय, तो फक्त किडनी काढून घेण्यापुरता जो स्पेशलाइज्ड भाग आहे तो भाग तो करतो, बाकीचं सगळं त्याची टोळी मॅनेज करते. बापरे. हळूहळू असं होतं की आता हे ट्रक करणं किंवा ते थोडं जिकिरीचं व्हायला लागतं, कारण ते ट्रकचे पार्ट काढणं ह्या सगळ्या खूप कठीण गोष्टी आहेत. म्हणून ते म्हणतात आपण हे थोडं सिम्प्लिफाय करूया, त्यामुळे ट्रक न चोरता आपण टॅक्सीज चोरूया. प्लॅन तोच राहतो, कारण त्यांना आयडियली इंटरेस्ट किडनीज मध्ये आणि बाय प्रोडक्ट मधनंही एवढे पैसे मिळतात. सो प्लॅन तोच राहतो की एका रात्रीसाठी टॅक्सी हायर करायची, त्याला अशाच सुनसान रस्त्यावर, निर्जन रस्त्यावर घेऊन जायचं, जो आयडियली त्या हजारी कालव्याच्या बाजूला असेल, आणि तिकडे त्याला ओव्हरपॉवर करायचं, त्याला बेशुद्ध करायचं, त्याच्या किडनीज काढून घ्यायच्या, त्याला त्या कालव्यामध्ये फेकायचं आणि त्याच्याकडे जे काही सोनं नाणं पैसा लगता असेल, आता जनरली म्हणून लांबचं भाडं सांगायचं, जेणेकरून 3-4 दिवसाच्या हिशोबाने तो पैसा घेऊन येईल आणि त्या सगळ्या गोष्टी लुटायच्या. आणि आता एक स्टेप अजून कमी झाली आहे स्पेअर पार्ट काढण्याची. त्यांना फक्त चॅसी नंबरची फेरफार करायची, नंबर प्लेट चेंज करायची आणि गाडी जशीच्या तशी विकायची. गुरजीत सिंगची गाडी पकडल्यामुळे मात्र पहिल्यांदा त्याचा हा प्लॅन फसतो. पोलीस सापळा रचतात की तो आम्हाला एक गाडी हवी आहे सेकंड हँड आणि आम्हाला त्यात डील करायचं असं म्हणून ते त्या सापळा रचतात आणि ती गाडी देण्यासाठी देवेंद्र शर्मा जेव्हा येतात तेव्हा त्यांना पकडलं जातं. आता सुरुवातीला हे 2-3 ड्रायव्हर्स पुरतं त्यांना लिमिटेड वाटतंय, पण जसजसं त्याला पकडतात हळूहळू तो आधी काहीच कन्फेस करत नाही. मग पोलीस त्यांच्या ट्रिक्स वापरतात, त्याच्याकडनं कन्फेशन घेतात, पण ज्या प्रकारचं कन्फेशन तो देतो ह्याच्यासाठी पोलीस काय कदाचित कोणीच रेडी नसेल. तो त्यांना हे सगळं रॅकेट अभिमानाने उघडं करून सांगतो पूर्ण की मी किडनी विकतो इतक्या ह्याला आणि मग त्या माणसाचा खून करून त्याला टाकून देतो. तुम्हाला जर ह्याचा पुरावा हवा असेल, कारण तुम्हाला बॉडीज तर मिळणार नाही, त्या मगरींनी ऑलरेडी खाऊन टाकले असतील, पण तुम्हाला मी किती लोकांना आणि कुठे मारलंय ह्याचा जर पुरावा हवा असेल तर मी तुम्हाला सांगतो की ह्या झाडाच्या खाली त्याचा ID कार्ड लपवलेलं आहे, किंवा जिथे आम्ही त्याला मारलंय त्याचा ID कार्ड किंवा ज्या काही गोष्टी आहेत मोबाईल वगैरे ते आम्ही तिकडेच गाडलेलं असतं. त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवू शकतो, जेणेकरून तुम्हाला खात्री पटेल की ह्या सगळ्या लोकांना मीच मारलंय. असं म्हणून तब्बल 50 खुनांचं कन्फेशन तो स्वतः देतो. 50? येस. बापरे. आता त्याचं कन्फेशन, त्याच्यातनं मिळालेला मुद्देमाल, गाड्या आणि आय विटनेसची टेस्टिमनी, ज्याच्यात बेसिकली त्या रिलेटिव्हनी पण सांगितलेलं असतं कसं वर्णन आहे, जे देवेंद्र शर्माशी अगदी मॅच करत असतं. या सगळ्या बेसिसवर त्याला कन्व्हिक्शन होतं आणि जन्मठेपेची शिक्षा दिली जाते. सुरुवातीला जयपूरच्या तुरुंगात तो असतो. 16 वर्ष तो ती शिक्षा भोगतो आणि मग गुड बिहेवियर आणि तो आता कसा बदलला या बेसिसवर तो 15 दिवसासाठी एक परोलचा अर्ज करतो. जेव्हा त्याला जेल होते तेव्हा त्याची बायको, मुलं हे सगळेच त्याला सोडून जातात नॅचरली, पण जेव्हा तो परोलवर बाहेर येतो तेव्हा अजून एक लग्न करतो.
त्या ज्या- 15 दिवसात 15 दिवसामध्ये, जे 15 दिवस कदाचित एक 7 महिने लांब चालतात, पण 15 दिवसात गेलेला माणूस 7 महिने जेलमध्ये येतच नाही हे कोणाला कळतच नाही. असं कसं कळत नाही? म्हणजे लोक शोधत राहतात पण तो सापडत नाही, कारण तो परोल कधीचाच जम्प करून गेलेला असतो. तो थेट जयपूरच्या जेलमधनं जातो नॉयडामध्ये. नॉयडामध्ये जाऊन मी म्हटलं तसं दुसरं लग्न करतो. तेव्हा नॉयडा पोलिसांना एक टिप मिळते की एक व्यक्ती आहे जी नॉयडामधली एक बिल्डिंग इल्लिगली विकायचा प्रयत्न करते, अख्खीच्या अख्खी बिल्डिंग. जेव्हा पोलीस तपास करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की अरे हा तोच माणूस आहे जो जन्मठेपेचा कैदी आहे आणि हा कैदी तुरुंगातनं पळून बाहेर आलेला आहे. हो. हे घडतं साधारण 2020 मध्ये. मग त्याला जेलमध्ये परत पाठवलं जातं साधारण 7-8 महिन्याच्या काळामध्ये. 2023 मध्ये तो परत एक परोलचा अर्ज करतो आणि परत त्याचा अर्ज मान्य होतो. आता एकदा परोल जम्प करून 7 महिने बाहेर पडलेल्या माणसाचा दुसऱ्यांदा परोलचा अर्ज नुसता स्वीकार होत नाही, तर त्यांनी अर्ज केलेला असतो आधीचा 15 दिवसासाठी. हा तो 2 महिन्याचा अर्ज करतो आणि त्याला 2 महिन्याचा अर्ज त्याचा मान्यही होतो. या बेसिसवर 2023 साली तो परत बाहेर येतो आणि परत पळून जातो. या वेळेला पळून तो जातो राजस्थानमधल्या एका छोट्याशा गावात, जिथे आपली गोष्ट सुरू झाली. त्या गावामध्ये तो सांगतो की मी पुजारी आहे, तिथल्या मंदिराला पुजाऱ्याची गरजच असते. आणि तो म्हणतो की मला तुमच्याकडनं काहीच नको आहे आणि मंदिराला तेही हवं असतं, कारण त्या मंदिराकडे पैसे नसतात. त्यामुळे पुजाऱ्याची फुल टाईम पुजाऱ्याची सॅलरी देणं हो. या एका त्रासातनं तो त्यांना मुक्त करतो. त्यामुळे आधीच त्यांच्यासाठी तो देव बनतो. त्यामुळे कुठच्याच प्रकारची चौकशी न करता ते त्यांना जसेच्या तसे ठेवून देतात. आता इमॅजिन कर, हा 7 खून त्याच्या आधी विरुद्ध सिद्ध झालेत. टोटल 27 गुन्हे, त्यातले 7 सिद्ध झालेत. त्याच्यापैकी 6 साठी जन्मठेप आणि एकासाठी फाशीची शिक्षा, जी नंतर कमी होऊन जन्मठेप बनली आहे. असा आरोपी आता एका देवळामध्ये बेमालूमपणे पुजाऱ्याचं काम करतो. आणि हळूहळू तो फक्त बोलण्याच्या जोरावर लोकांना हळूहळू आध्यात्मिक फक्त धडे देत नाही, तर हळूहळू लोकांना सांगतो की माझ्याकडे आयुर्वेदाचंही ज्ञान आहे, जे त्याच्याकडे असतं. डॉक्टर असतो. आणि त्यामुळे तो त्याचा दवाखानाही त्या मंदिरामध्ये थाटतो आणि लोक हळूहळू त्याच्याकडे यायला लागतात. जिथे तो आधी उदारता दाखवतो की मला पुजारी म्हणून काहीही पैसा नकोय, मला फक्त सेवा करायची लोकांची, हळूहळू तो पर विजिट, हे 2025चं आहे तरी गावातलं आहे, पर विजिट पर कन्सल्टेशन तो 1000 रुपये चार्ज करायला लागतो. आणि तरीही लोक त्याच्याकडे येत असतात. काही सक्सेसफुल होतात, काहींचा मृत्यू होतो, पण तो हे करतो. हळूहळू त्याला इतका पैसा मिळतो की त्या मंदिराच्या आवारामध्येच तो एक वृद्धाश्रमही स्थापन करतो आणि तिकडनं म्हाताऱ्या लोकांकडनंही पैसे लुटायला सुरुवात करतो. पण इथेच तो एक छोटीशी चूक करतो की तो गाफील होतो आणि 2 वर्ष त्याचं जे उत्तम चाललेलं असतं त्या काय म्हणतात त्या माझामध्ये किंवा त्या आपल्याला काहीच कोणी करू शकणार नाही या गाफीलतेच्या भावनेमधनं तो त्याच्याकडे असलेला जुना फोन चालू करतो त्याच्या दुसऱ्या बायकोला फोन करण्यासाठी. आणि तिकडे मात्र पोलीस त्याला ट्रॅक करतात आणि पोलीस हळूहळू माग काढत काढत त्या मंदिरात येऊन पोहोचतात. मंदिरात त्या बाबांना म्हणतात की माझ्याकडे एकच प्रश्न आहे तुमच्यासाठी, की ह्या देवेंद्र शर्मा माणसाला तुम्ही ओळखता का? त्याचं भिंग फुटलेलं असतं आणि पोलीस त्याला परत घेऊन कस्टडीमध्ये नेतात. होपफुली तो अजूनही कस्टडीमध्ये आहे. 2025 मे मध्ये त्याला पकडलं गेलंय. आज 2024 मध्ये आपण आहोत. लेट्स होप की तो अजूनही कस्टडीमध्ये आहे आणि त्याला परत परोल नाही मिळाला नाही. सो हा सगळ्या नागरिक शास्त्रावर एक मोठा क्वेश्चन मार्क करणारी ही गोष्ट आहे. 50 खून करून किडन्या विकून, अर्थात हे 50 खून त्यांनी ऍक्च्युअली केलेले आहेत. ज्या पद्धतीने तो किडन्या विकत होता त्या पद्धतीने ज्यांच्याशी ट्रान्सप्लांट झालंय त्यांचा जीवाचं काय बरं वाईट झालं असेल हे अजून आपल्याला माहिती नाही. तो त्या राजस्थानच्या गावामध्ये लोकांना ट्रीटमेंट देत होता. हळूहळू जसा तो पकडला गेला तसं तिथल्या गावकऱ्यांनीही मीडियाला बाईट्स दिले की त्यांनी दिलेल्या उपचारांमुळे अनेक लोकांचा मृत्यू झालाय. बापरे, किती लोकांचं त्यांनी आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि आपण त्याला परत परत परोल देत राहिलो.
बापरे, केवढी बिझार स्टोरी आहे ही. Absolute. म्हणजे ते असं काहीतरी एखादी नेटफ्लिक्सवरची सिरीज बघतोय असं हो. वाटतंय, की एक माणूस आहे जो परत 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 सिस्टमला गंडवतोय आणि सिस्टम पण मूर्ख असल्यासारखं त्याला परत परत परोलवरती सोडते. म्हणजे हे मूर्खपणा नाही तर काय आहे? म्हणजे मला जेन्युइन हा प्रश्न आहे, कारण तू वकील आहेस म्हणून. असं एकदा कैदी ज्यावेळेस जेलमध्ये असतो त्यास इतकं सहज मिळतो का पॅरोल त्यांना? सो ॲब्सोल्युटली नाही. एकतर जेव्हा परोल रिव्ह्यू बोर्ड असतो, कुठचाही परोल जेव्हा मिळतो तेव्हा त्या रिव्ह्यू बोर्डचं कामच हे असतं की तो माणूस जम्प करणार नाही ना. एक पहिले बघतात की त्याचे आउटसाईड टाईज किती आहेत. आता त्याला जेल झाल्यानंतर त्याचा मुलगा, बायको, सगळ्या घरच्यांनी त्याला सोडून दिलेलं. सो ही वॉज ॲक्च्युली फ्री टू फ्ली. हो. पण तरीही ते बघितलं गेलं नाही. जनरली कौटुंबिक टाईज असले तर त्या माणूस पळून जाण्याचे चान्सेस कमी होतात. हे एक लॉजिक वापरलं जातं. अर्थात तेही लॉजिक कायम खरं निघतं असं नाही, पण हे लॉजिक असतं. आणि मुख्य म्हणजे पहिल्यांदा परोल जम्प केल्यानंतर परत आणि एक्सटेंडेड 2 महिन्यांसाठी परोल देणं हे कितपत मग ते तर मला अजून कळतच नाही. म्हणजे एकदा पळून गेलेल्या माणसाला पण परोल परत मिळते? परोल. आपण हे विजय पालांड्याच्या केसमध्येही हो. बघितलं. तर आय थिंक ह्याच्यामध्ये मेन मला फरक असा वाटतो की आपल्याकडे सायलोज इतके आहेत ना, की माझ्या पोलीस स्टेशन मधली माहिती ही फक्त माझ्यापुरती मर्यादित आहे. तो जयपूर जेलमधनं पळून गेलाय. मग नंतर तिहाड जेलमध्ये गेल्यावर 100% माहिती ट्रान्सफर झाली आहे की नाही याची आपण खात्री घेऊ शकत नाही. आणि त्यामुळे हा प्रश्न येतो की त्यांना कदाचित माहितीच नसेल, हा बेनिफिट पण आपण त्यांना द्यायला पाहिजे. जेव्हा तो 4-5 राज्यांमध्ये हा क्राईम करतोय, तेव्हा त्या राज्यांच्या पोलिसांचं किंवा देअर हॅज टू बी अ सेंट्रलाइज सिस्टीम ज्याच्यामध्ये पण अशी सेंट्रलाइज सिस्टम एक्झिस्ट करत नाही. कर जर करत असेल तर ती क्लिअरली इम्प्लिमेंटेशन त्याचं उत्तम होत नाही. ऑफकोर्स देअर विल बी सम डेटाबेस, पण तो किती छान पद्धतीने मेंटेन केला जातोय, किती ॲक्युरसीज त्यात आहेत, ह्या सगळ्यावर एक खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. दुसरं मला असं जाणवतं, आता मागे यूपीमध्ये पण जी केस घडलेली की त्या एक दलदल एका ठिकाणी होती आणि तिकडे तो मुलगा मेला, त्याचे वडील त्याला काठावरून बघत होते पण ते वाचवू शकले नाही. हो. तर माझ्या मते सिव्हिक्स आणि क्राईम हे आपण असं 2 वेगळ्या गोष्टी बघतो ना, जर तिथे आहेत शहराच्या मध्यभागी जर अशी एक जागा आहे जिथे मगरी आहेत, जिथे लोक ऍक्टिव्हली क्राईम करून लपवू शकतायत, तो नाला अजूनही वाहतोय, तर तो तसाच सगळ्या अथॉरिटीजनी ठेवला, त्याच्यावर काहीच केलं नाही. मग कथा वाढत जाणार, मग हॉरर स्टोरीज, मग त्या ऐकत जाणं, मग लोक म्हणणार नाही मी तिकडे भूत बघितलेलं, ते आत्मे तिकडे असतात. पण करा ना काहीतरी. तो अख्खा नाला आहे, त्याच्यात हजार्ड आहे, त्यातल्या मगरी बाहेर येत आहेत. तर मगरींना काही जीवाला बरं वाईट करा असं नाही, पण लोकांच्या जीवाला बरं वाईट होणार नाही ही तरी काळजी बेसिक प्रशासनाने घेतली पाहिजे ना. मला फनी काय वाटतं माहिती का या स्टोरी मधलं, की आपण कायम बघतो की जी गुन्हा करणारी माणसं असतात ना, आपण त्यांना एका पद्धतीनं पिक्चराइज करतो. पण या परत परत स्टोरीज पाहिल्या ना, की त्यात मग गुन्हेगार कोणी असू शकतो. हो. म्हणजे तसं बघायला गेलं तर हा डॉक्टर आहे, उच्च शिक्षित आहे, नोबेल प्रोफेशन मधनं येतो आणि असा माणूस काहीतरी गुन्हा करू शकतो, असा माणूस काहीतरी खून करू शकतो, हे आपण अज्युमच करत नाही. हो. आणि मला वाटतं या माणसाला स्पेसिफिकली या केसमध्ये सगळ्यात जास्त बेनिफिट त्याचाच मिळतो ना. म्हणजे तो आधी डॉक्टर आहे, मग तो डॉक्टर बनून काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आणि मग असा एक तो नॉट एक्झॅक्टली व्हाईट प्रिव्हिलेज, पण तसाच एज्युकेशन मधनं जो एक प्रिव्हिलेज तयार होतोय, त्याच्या सुशिक्षितपणाचा जो एक प्रिव्हिलेज तयार होतोय, तो त्याचा इतका मस्त वापर करून घेतो हवं तसं काम करायला. आणि त्याला हे जर माहितीये की मी आता या जेलमधनं परोलवरती बाहेर पडलो, तर तो त्या सिटीत नाही, त्या स्टेटमध्येही नाही थांबत आहे ना, तो दुसऱ्या स्टेटमध्ये जातोय. त्याला व्यवस्थित कळतंय काय करायचंय. आणि तू यातलं जर एक सगळ्यात मेन गोष्ट बघितलीस ना, भूगोल वाईज, तर तू सगळ्यात जास्ती हे करतोय, जरी स्टेट वेगळं असलं तरी ते सगळे दिल्ली एनसीआर रिजन मधले. नोएडा आहे, हरियाणा, युपी आहे, गुरगाव हरियाणा आहे, दिल्ली आहे. सो त्या क्लोज प्रॉक्सिमिटीमध्ये 3 वेगवेगळी स्टेट्स आहेत. याचा पण त्यांनी खूप फायदा उचललाय, कारण 3 वेगवेगळे पोलीस आणि ते डेटा ट्रान्सफर व्हायला तितका जास्त वेळ. जो राजस्थानमध्ये गेला तेही एक आहे, पण मॅक्झिमम वेळ तो या 3 एनसीआर मधल्या भागांमध्ये फिरतोय. हे मला खूपच इंटरेस्टिंग वाटतं की आपण
गुन्हेगारांकडे ज्या पद्धतीनं बघतो किंवा आपल्याला काय पद्धतीची लोक गुन्हेगार वाटतात ऍब्सोल्युटली. आणि नेमकं ते काय असू शकतं. मला यातली अजून एक जस्ट ऑन एंड नोट मला यातली अजून एक गोष्ट इंटरेस्टिंग वाटते ती म्हणजे तू सुरुवात जिथून केली होती या स्टोरीची की काय कारणानं माणूस गुन्हेगार बनतो. म्हणजे तसं बघायला गेलं तर हा प्रिव्हिलेज्ड आहे, हा डॉक्टर आहे, याने स्वतःचं काहीतरी एक तयार केलेलं आहे आणि त्याच्यासोबत एक इन्सिडेंट होतो ज्यात तो फसवला जातो आणि त्याला असं वाटतं की आता मला लोकांनी फसवलं ना, मला फरक पडत नाही की लोक काय करतायत, मी पण लोकांना फसवणार. कारण जो तसंच चालतं याच्यावरती तो माणूस विश्वास ठेवायला लागतो. ते अॅनाटॉमी ऑफ मोटिव्ह नावाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये ज्याच्यावरती माइंड हंटर नावाची सिरीजही बनली आहे. तर त्याच्यात पण एक हे सांगतात की कसं लोक गुन्ह्याकडे वळतात. तर मला हे खूप इंटरेस्टिंग वाटतं की केव्हा माणूस त्या निर्णयापर्यंत पोहोचतो की मला ना आता हा गुन्हा करायचा आणि त्याच्याबद्दलचं गिल्ट वाटणं कमी होतं. तर ऍब्सोल्युटली. आय थिंक दॅट पॉइंट इज ऑल्सो व्हेरी इंटरेस्टिंग. कारण मला वाटतं त्या वल्नरेबल मोमेंटला योग्य मार्गदर्शन मिळालं किंवा त्या वल्नरेबल मोमेंटला जर काही करता आलं तर कदाचित या लोकांना वेगळ्या रस्त्याला लावता येऊ शकतं, पिवट करता येऊ शकतं, त्यांचं मन बदलवता येऊ शकतं. तर असे जे वल्नरेबल मोमेंट आहेत ना ते शोधणं त्याच्यावर काम करणं खूप इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे. मैं ऑन अ साइड नोट याच्यातच ऍड करताना तू क्वीन पिक्चर मधला कंगना रनौत है ना कि शर्मा जी ने कभी स्मोकिंग नहीं किया, ड्रिंकिंग नहीं किया, फिर भी कैंसर हो गया, इससे अच्छा तो कर ही लेते. आय थिंक आपण असं बघतो थोडंफार या सोशल सिस्टीम्स कडे की मी तर डॉक्टर झालो, मी लोकांची सेवा केली तरी माझ्या बरोबर स्कॅम झाला, मग जाऊ दे ना, आता मी पण लोकांबरोबर स्कॅम करणार. आणि असं म्हणून त्यांनी एक्झॅक्ट त्या गॅस एजन्सीचा गाईस वापरला. सो जेव्हा आपण स्वतःच विश्वास हरवून बसतो ना, की मी सगळं चांगलं केलं तरी ह्या समाजामध्ये माझ्याबद्दल वाईटच होणार, मग मी का आपण का चांगलं वाईट करू? करायचं, हे जे इन्सेंटिव्हाइज होतं. आणि त्यासाठी सगळे सिस्टम्स आपण नागरिक म्हणून जबाबदार आहोत, की जाऊ दे ना, मग मी चांगलं वागून होणार काय, त्यापेक्षा मी वाईट वागतो, माझा तरी फायदा होईल. हो. आणि मग त्याच्यात जी हुशार लोक असतात ते सगळ्या बाजूनी फायदा करून त्याचं काहीतरी मोठं भयंकर रूपांतर करतात. हो. जेन्युनली ऑन दिस नोट म्हणजे तुम्हाला काय वाटतं, की हा जो आपला डॉक्टर होता, हा खरं गुन्हेगार होता, की तो स्वतः एक विक्टिम होता या सगळ्यातला, की जो नंतर गुन्हेगारामध्ये कन्व्हर्ट झाला आणि ते त्याला कळलंही नाही. तुम्हाला जर या पद्धतीचे क्राईम रिलेटेड काही एपिसोड्स बघायचे असतील, तुम्हाला काही स्पेसिफिक केसेसबद्दल ऐकायला आवडेल, ते त्याच्यावरचं डिस्कशन ऐकायला आवडेल, तर प्लीज आम्हाला खाली कमेंट्समध्ये सांगा. नागरिक शास्त्राला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही जरूर करा. धन्यवाद.